आणि सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीने। मराठी माणसाला ललकारणाऱ्या आणि राज ठाकरेंना पटक पटक के मारेंगे अशी बडबड करणाऱ्या वाचाळवीर भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी हिसका काय असतो याचा प्रत्यय आला। संसद भवनामध्ये मराठी महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना अद्दल घडवली। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या महिला खासदार संसद लॉबीमध्ये दुबेंना शोधत फिरत होत्या। निशिकांत दुबे दृष्टीस पडताच त्यांना घेराव घातला आणि विधानांबाबत जाब विचारला। जय महाराष्ट्रच्या घोषणांनी संसद भवनांची लॉबी दणाणून गेली आणि दुबे यांनी तिथून चक्क काढता पाय घेतला। काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर स्वतः आपल्या सोबत आहेत। प्रतिभाताई, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत आहे। नक्की काय घडलं आणि या सगळ्याबद्दल आपण आम्हाला सांगू शकाल का? आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे। महाराष्ट्रात आम्ही वास्तव्य करत आहोत आणि मराठी ही आमची मायभाषा आहे आणि मराठीच्या बाबतीत असं कोणी जर का निशिकांत दुबे सारखे एखादा जबाबदार माणूस जो खासदार या महत्वाच्या पदावर असताना जर का असं चुकीचं वक्तव्य करत असेल तर ते अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा निषेध म्हणून ज्या दिवशीपासून हाऊस चालू झाला त्या दिवशीपासून आम्ही त्यांना शोधत होतो आणि महाराष्ट्रातले सगळेच खासदार जवळपास माझ्यासोबत श्याम बर्वे असतील, वर्षाताई गायकवाड असतील, आम्ही सगळेच महाराष्ट्रातले जेवढे खासदार सगळे त्यांना शोधून अक्षरशः कॅन्टीनला जाताना आम्हाला रस्त्यात ते भेटले आणि आम्ही त्यांना चक्क घेराव घातला आणि म्हटलं की अशा पद्धतीचं वक्तव्य जर का महाराष्ट्राच्या बाबतीत, महाराष्ट्राच्या मायबोलीच्या बाबतीत कोणी चुकीचं करत असेल तर ते महाराष्ट्रातले आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कधीही खपवून घेणार नाही। आणि त्यांनी अक्षरशः चक्क काही न बोलता चक्क तिथून पळ काढला। अशा पद्धतीची परिस्थिती त्या दिवशी म्हणजे निशिकांत दुबेची तिथे झाली होती। धन्यवाद प्रतिभाताई, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद या संदर्भात साधलात त्याबद्दल। त्याचबरोबर आपल्यासोबत आता शोभा बच्छाव आहेत, काँग्रेसच्या खासदार, ज्यांनी सुद्धा हे बंड केलं होतं किंवा अशा पद्धतीच्या घोषणा दिलेल्या होत्या दुबेंच्या विरोधामध्ये। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। शोभाजी, काय सांगाल, नक्की घडलं काय आणि नक्की आपल्या मनातला राग तर आम्ही समजू शकतो, पण तो कशा पद्धतीने व्यक्त केलात आपण? नाही, आम्ही चाललो होतो कॅन्टीनला आणि आम्ही शोधत होतो निशिकांत दुबेंना। वर्षाताई, प्रतिभाताई, मी होते आणि आमचे बरोबर सगळे महाराष्ट्रातले बाकीचे खासदार पण होते आणि लॉबीमध्ये ते समोरून आल्यानंतर एकच सगळ्यांनी घेराव घातला आणि घोषणा दिल्या। तर जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या, त्यांना जाब विचारला तर ते त्यांनी तिथून काढता पाय घेतला, लगेच ते गायब झाले। म्हणजे कारण हे बरोबर नाही ना, मराठी माणसांच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात अशा पद्धतीने बोलल्यानंतर जाब हा विचारलाच पाहिजे। शोभाताई, यावेळेला प्रतिक्रिया काय होत्या आजूबाजूच्या लोकांच्या किंवा काँग्रेसमधनं इतरांच्या, काय सांगता येईल? नाही, सगळे आमच्यात सामील झाले आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया अशाच होत्या की खूप चांगलं झालं, तुम्ही खूप चांगलं केलं। पण मग आता संसदेचं अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीचा तुमचा निषेध तुम्ही जारी ठेवणार आहात, चालू ठेवणार आहात? आमचा 3 दिवसापासून तर आम्ही आमचे आंदोलन चालूच आहेत। हाऊसच्या बाहेर पण चालू आहेत आणि मध्ये पण चालू आहेत। धन्यवाद शोभाताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर आपण 2 खासदारांशी आता संवाद साधलेला आहे, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर, आणि त्याचबरोबर वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या 3 महिला खासदारांनी प्रामुख्याने अशा पद्धतीने मराठी माणसाला मारण्याची भाषा करणाऱ्या, त्याचबरोबर विविध धमक्या देणाऱ्या निशिकांत दुबे या भाजप खासदाराला घेराव घातला आणि त्याचबरोबर त्यांचा एकंदरीतच आवाकाडी उत्साह बघून निशिकांत दुबे यांनी काढता पाय संसद भवनाच्या लॉबीतनं घेतला। अशी एक महत्वाची घटना सध्याच्या या अधिवेशनादरम्यान घडली आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सोमेश, नक्की हा प्रकार कशा पद्धतीने घडला? कारण अर्थातच निशिकांत दुबे यांच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात पण प्रचंड राग आहे, पण तो व्यक्त केला प्रत्यक्ष काँग्रेस खासदारांनी, महिला खासदारांनी मिळून।
नक्कीच पूर्वी खरं तर फक्त काँग्रेस खासदार, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे खासदार आणि महाविकास आघाडीचे खासदार आणि काही सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथे उभे होते असं कळतंय. आणि ज्यावेळी संसद भवनात सभागृहात जाण्याचा प्रयत्न करत होते निशिकांत दुबे, त्यावेळी ही घोषणाबाजी झाली. परंतु संसदेच्या नियमांनुसार याचे व्हिडिओ किंवा फोटोज कुठे बाहेर आले नाहीत. आपल्यासोबत भास्कर बगरे आहेत, शरद पवार पक्षाचे खासदार. सर, तुम्ही पण काल त्या ठिकाणी होतात. नेमकं कशा पद्धतीने निषेध झाला होता, काय सांगाल याबद्दल? काल हाऊस ॲडजर्न झाल्यानंतर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे खासदार चहा पाण्यासाठी कॅन्टीनला चालत असताना आम्ही सगळेच होतो. काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे होते, शिवसेनेचे होते. आणि जात असताना अचानक शशिकांत दुबे त्या ठिकाणी समोर आल्यानंतर वर्षाताई गायकवाड यांनी विशेषतः जय महाराष्ट्र म्हणून सगळेच हे करायला लागले त्यांचा, कारण बऱ्याच दिवसानंतर ते समोर आले होते. आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या खासदारांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांची अवस्था म्हणजे बघण्यासारखी झाली होती. तर म्हणजे आणि त्यानंतरही ते विचारत होते का म्हणे याचा व्हिडिओ झाला का, कोणी व्हिडिओ काढला का, असं. म्हणजे त्यांना ती दहशत नक्कीच महाराष्ट्राच्या खासदारांची आहे असं मला वाटतं. सर, काल नेमकं या सध्यामध्ये काही सत्ताधारी पक्षाचे खासदारही तिथे उभे होते असंही कळतंय महाराष्ट्राशी संबंधित. तर महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींची एकी दिसली का या निमित्ताने? नक्कीच. शेवटी महाराष्ट्राची अस्मिता मराठी भाषा आहे आणि या अस्मितेला जर कोणी धक्का पोहोचवत असेल तर सगळे खासदार शेवटी तिथे तुम्ही वेगवेगळ्या पक्षाचे जरी असला तरी महाराष्ट्रासाठी काम करताय. आणि त्यामुळे सगळे एकत्रितपणे होते आणि प्रत्येकाची भावना त्याच पद्धतीची आहे. कारण अतिशय चुकीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध सगळ्या महाराष्ट्रातली, तर आम्ही तर शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आहोतच, परंतु सगळी जनता त्यांचा निषेध करते. पुढे पण निशिकांत दुबेंचा निषेध सुरू राहील किंवा काय, त्यांच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे का या प्रकाराने? शेवटी आता बोलल्यानंतर पश्चाताप तर नक्कीच होत असेल. शेवटी प्रत्येकाची भाषा आणि भाषेबद्दल, आता आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेबद्दल प्रत्येकाला अभिमान असतो आणि तो अभिमान शेवटी महाराष्ट्रात जनता सहन नाही करणार. म्हणजे जर चुकीचं कोणी बोलत असेल तर नक्कीच त्यांना वाटत. सोमेश, म्हणजे एकंदरीत मराठी नेत्यांच्या एकीतनं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निषेध कुठेतरी व्यक्त करण्यात आलेला आहे निशिकांत दुबे यांच्या विरोधामध्ये संसदेत. आणि त्याचबरोबर त्याचा पुढाकार घेतला होता 3 महिला खासदारांनी आणि त्यांनी एक मराठमोळा हिसका त्यांना दाखवला. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. यानंतर जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूयात बातम्या 9 सेकंदात.